तर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली होय. पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले आहेत. आता नमो शेतकरी योजनेचे जमा होणार आहेत. बघा, आता ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालाय त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेलच. पण जर तुम्हाला अजूनही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल, काळजी करू नको. अजून हे वाटप पुढचे काही तास चालूच राहणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना मिळाला नाही त्यांना पण 100% हा लाभ मिळणार आहे. थोडंफार मागे पुढे होईल ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा, आता तुमच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता येताच मेसेज देखील तुमच्या मोबाईलवरती येतो. मोबाईलवरती मेसेज पण बऱ्याच जणांना आलेत. बऱ्याच शेतकरी बांधवांनी कमेंटमध्ये इकडे तिकडे सांगितलं आहे की सरकारच्या माध्यमातून आमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेत असं बऱ्याच शेतकरी बांधवांनी सांगितलं आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात येणार आहे. बघा, नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे तर 4,000 रुपये आता तुमच्या खात्यात येण्याची शक्यता असून मोठी 4,000 रुपयांची रक्कम आता पीएम किसान म्हणजेच की पीएम किसानच्या पाठोपाठ नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार देखील आता तुम्हाला देणार आहे. तर चला, आता सर्व काय अपडेट आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच तुम्हाला माहिती याच चॅनलवरती मिळत राहते. तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी समोर आलेली आहे. होय, या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेला आहे, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता आता येणारच आहे. आता आपण 2 ते 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांना आता सरकार देणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून काही साईटवरती सुद्धा आलेली होती. मग बघा, आपण सांगितल्यानंतर पुन्हा म्हणजेच की पैसे जमा झाले आहेत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती. फिक्सपणे रक्कम जमा झालेली आहे, कारण की सरकारने स्पष्टपणे माहिती दिली होती की 13 मार्च रोजी 5 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील. त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे आले, परंतु आता येणार तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये नमो शेतकरीचे. पण बघा, आता नमो शेतकरी योजनेचे हे 4,000 रुपये नेमके कशा स्वरूपात वाटप केले जाणार आहेत, आज येणार की उद्या येणार, सर्वात अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी याचं वाटप सुरू राहणार आहे, त्याची यादी तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही यादी बघितली नाही तर तुम्हाला सर्व काय माहिती बघायला मिळायची नाही. त्याकरिता यादी पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, म्हणजेच तुम्हाला देखील समजेल की यादीत आपलं नाव आहे का, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का. ज्यांच्या जिल्ह्याचं यादीमध्ये या पहिल्या टप्प्यामध्ये नाव आलेलं असेल त्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळतील. सर्वात आधी हे पैसे वाटप 16 जिल्ह्यामध्ये होऊ शकतं. सर्वात आधी या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. मग नेमकी कोणते 16 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांची नावे कोणती आहेत ते देखील मी तुम्हाला यादी दाखवणार असून आता मात्र तुम्ही शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. बघा, इथे सांगितलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही आता नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे देणार आहोत. सरकारने केलं स्पष्टपणे जाहीर. बघा, आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यात पूर्णपणे पैसे सरकारने पैसे वाटप करण्याआधी एक माहिती दिली होती. त्यामध्ये स्पष्टपणे असं सांगण्यामध्ये आलं होतं की 13 मार्च 2026 मध्ये 5 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यात आम्ही पीएम किसान योजनेचे पैसे देणार आहोत. हे पैसे जमा होतील. त्याचप्रमाणे पैसे देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आले आहेत. पण आता ज्या शेतकरी बांधवांना पैसे आले नसतील त्यांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यांना देखील थोड्या वेळांमध्ये पैसे जमा होतील. हे देखील 1 ते 2 दिवस वाटप सुरू राहणारच आहे. जरी पहिल्या दिवशी तुमच्या खात्यावरती पैसे नाही आले तरी दुसऱ्या दिवशी देखील तुमच्या खात्यावरती पैसे येतच असतात. त्यानंतर आता बघा, हे पैसे आले, परंतु नमो शेतकरी योजनेची शेतकरी बांधवांना प्रतीक्षा आहे. तर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप करण्यास लगेच सुरुवात देखील करण्यामध्ये येणार आहे. पैसे देखील आता सुरुवात म्हणजेच की जमा होण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. परंतु नेमके कधी जमा होणार आहेत, किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील, सर्वात अगोदर नेमके कोणते 16 जिल्हे आहेत ती देखील तुम्हाला माहिती मी सांगतो. सरकारने नेमके टायमिंग जाहीर केलेला आहे का, वेळ जाहीर केलेला आहे का, ती देखील तुम्हाला सविस्तरपणे माहिती बघायला मिळणार आहे. आता मात्र राहिलेला व्हिडिओ 2 ते 3 मिनिटाचा शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनो नक्की बघा.
तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून तुमच्या बँक खात्यावरती आता पूर्ण पैशाचं वाटप हे वितरण आता केलं जाणार आहे आणि एक मोठा दिलासा आता तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून देखील मिळणार असून तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेलीच आहे। बघा आता सरकारने ही एक सर्वात मोठी घोषणा करताच शेतकरी बांधव चांगल्या प्रकारेच आनंदित झालेले आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर बघा आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे यादी जाहीर झाली। तर चला आता सर्वात आधी पैसे नेमकी सरकार कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये वाटप करत आहे त्या जिल्ह्यांची एकदा नावं दाखवतो। त्यानंतर नेमकी पैसे आज येणार की उद्या येणार, नेमकी तारीख काय असणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता चला पाहूया जिल्ह्यांची यादी। त्यानंतर तुम्हाला सांगतो की नेमके कोणत्या टायमिंगला पैसे जमा होणार आहेत, कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला पैसे जमा होणार आहेत ते आपण व्हिडिओच्या लास्ट मध्ये पाहणारच आहोत। त्यापूर्वी आता आपण पाहणार आहोत नेमकी कोणते 16 जिल्ह्यांमध्ये सरकार पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे एकत्रपणे 2 हप्ते वाटप करत आहे अशी सूत्रांच्या माध्यमातून माहिती आलेली आहे। आता ती तुम्हाला स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतो। तर आता चला पाहूया सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी। तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे धुळे। धुळेमधील जर शेतकरी असाल, धुळेमध्ये राहून शेती करत असाल किंवा धुळेमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की आता पीएम किसान योजनेचा तर हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर आता धुळेमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। धुळेमधील सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आता लवकर जमा केला जाणार आहे। त्यानंतर गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। गडचिरोली मधील आता पूर्णपणे शेतकरी बांधवांना आता रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही देखील तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला आता पीएमचा हप्ता तर वितरित व्हायला सुरुवातच झालेली आहे, परंतु नमो हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे। कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता आता लवकरच जमा केला जाणार आहे। त्यानंतर नंदूर मधील शेतकरी असाल, नंदूर मध्ये कोणत्या तरी एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी देखील आता तुमची काळजी किंवा चिंता संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे आता हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। तुम्हाला देखील नंदूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर धाराशिव मधील जर शेतकरी असाल, धाराशिव मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की पीएमचा 22वा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात झाली तरी देखील नमोचा हप्ता नेमके कधी जमा होणार? तर आता तुमची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील धाराशिव मधील सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता वितरित करण्याला सुरुवात लवकर होणार आहे। त्यानंतर जालना जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना लवकर हप्ता वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे आता 4000 रुपये असा लाभ मिळणार आहे। नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला एकत्रपणे लाभ दिला जाणार आहे। आता तुम्हाला देखील नमोचा हप्त्याचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर अमरावती मधील शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी असाल, नमोच्या 8व्या हप्त्याची रगडलेल्या प्रतीक्षा करत असाल, चंद्रपूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे। त्यानंतर गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमचा हप्ता तर वितरित व्हायला सुरुवात झाली, परंतु तुम्हाला असा प्रश्न असेल की नमोचा हप्ता नेमके कधी जमा होणार?
होणार. तर आता नमोची प्रतीक्षा देखील तुमची लवकरात लवकर संपणार आहे. तुम्हाला देखील नमोचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे. त्यानंतर बीड मधील शेतकरी असाल, बीड मध्ये कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, बीड मधील कोणता पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी देखील आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला देखील आता नमोचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला नमोचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.